बारामतीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या विमानाला बारामती परिसरात लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार विमान धावपट्टीजवळ उतरत असताना तांत्रिक बिघाड किंवा नियंत्रण सुटल्यामुळे हे विमान जमिनीवर आदळले। अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला दिसून आला असून विमानाचे अवशेष आसपासच्या भागात विखुरलेले असल्याचं दृश्य फोटोंमधून समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे। अजित पवार आज बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांसाठी येणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र अपघाताच्या वेळी विमानात नेमके कोण होते आणि सर्वांची प्रकृती कशी आहे याबाबत अधिकृत माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे। दरम्यान नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून म्हणजेच DGCA कडून या अपघाताची तांत्रिक चौकशी सुरू करण्यात येणार आहे। अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे।